टीम या ठिकाणी बाहेर उभी आहे, खेळाडू बाहेर उभे आहेत. आपण या ठिकाणी सहकार्य करायचं. आपण सुज्ञ आहात, सुजान आहात आणि दर्दी देखील आहात, त्यामुळे गर्दी झाली आहे. कवठे महाकाळचे उपनगराध्यक्ष आदरणीय अय्याजभाई मुल्ला आणि त्याचबरोबर नगरसेवक शीतल परदेशी हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. मात्र आपण सामन्याकडे जातोय. पहिला चेंडू आहे, दर्जेदार अशा प्रकारचा चेंडू. दशरथ स्ट्राइकेंडला तर स्ट्राइकेंडला आकाश आणि दशरथ अशी जोडी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण आपल्या पौराणिक कथांकडे गेल्यानंतर दशरथ हे नाव मोठं आहे, आकाश एवढं नाव आहे. मात्र हा छान चेंडू आहे, चेंडू बिरकावतो, चेंडू जरूर हवेत आहे. या चेंडूवरती लिहिला आहे दर्जेदार. याच्या बॅट मधून निघालेला या इनिंग मधला हा पहिला अशा प्रकारचा षटकार. या षटकारानेशी संघ पोहोचतोय एकूण 6 या धावसंख्येवरती. अमोल या ठिकाणी घेऊन या. अमोल या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. अमोलच्या इकडे या चेंडूवरती पहा, चेंडू जबरदस्त अशा प्रकारचा भिरकावून दिलाय. मेडवेकट पट्टा आहे आणि त्याचबरोबर लंगनचा पट्टा आहे. या पट्ट्यामधून थेट सीमा पार केला आहे आणि त्या या चेंडूवरती एक चौकार लिहिला आहे आणि या चौकारानेशी आता तो दादा इकडे आता मात्र इकडं पुन्हा एकदा निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकतोय. या आधीच्या चेंडूवरती एक षटकार ठोठावला होता, त्यानंतर तोच अमोल पुन्हा एकदा ही गोलंदाजी करतोय. या षटकातला पुढचा चेंडू आहे. आता मात्र छान चेंडू आहे, फलंदाजी या ठिकाणी बेट होत आहे. दाद मागितली जाते, प्रतिसाद दिली जाते का ते पाहायचंय. मात्र पंच आमच्या दिशेने बोलतायत, लेग बाईटचा इशारा करतायत आणि बाईटच्या स्वरूपात एकूण या धाबा जात आहेत आणि या धाब्यानिशी एकूण धावसंख्या होते ती एकूण 7 अशी धावसंख्या होते. पहा, क्रिकेटमध्ये हा एक सांघिक खेळ आहे, त्याच्यामुळे एकमेकांना साथ दिली तर मैदानात चांगल्या प्रकारची बात होऊ शकते आणि चांगल्या प्रकारची खेळी होऊ शकते. तर चांगला खेळ करायचा असेल तर आपल्याला मेहनत करावी लागेल. हरलात तरी चालेल, पण विरोधी पक्षाच्या कपाळावरती घाम आला पाहिजे, घाम फुटला पाहिजे. मात्र छान चेंडू हा बिरकावून देतोय या चेंडूवरती. मात्र या ठिकाणी पाहायचंय डॉट चेंडू जात आहे. पुन्हा एकदा अमोल या ठिकाणी मारा करते. अतिशय सुरेख चेंडू आहे, मात्र कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. दरम्यान या ठिकाणी हे जे पहिले षटक आहे ते महत्वपूर्ण अशा प्रकारचं षटक या ठिकाणी टाकलं जे गेलं ते अमोल कडून. अमोलचं हे पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. पहा, अमोलने एक चांगल्या प्रकारचं षटक टाकलं. या षटकात पहा, पहिला चेंडू डॉट टाकला, दुसऱ्या चेंडूवरती या दशरथने षटकार ठोठावला, त्यानंतर मात्र तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात धाव काढली, त्यानंतर पाचवा चेंडू डॉट, सहावा चेंडू डॉट. म्हणजेच या चेंडूमध्ये एकूण पहा 4 चेंडू डॉट टाकलेत आणि एकूण धावा खर्च केल्यात त्या 7. अतिशय चांगल्या प्रकारे अशा प्रकारची एक गोलंदाजी केली. जर एक षटकार आला नसता तर निश्चितपणे या ठिकाणी हा एक घातक अशा प्रकारची आणि नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी करण्यात हा सलामीचा गोलंदाज ठरला असता. मात्र या ठिकाणी दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला मारा करण्याकरिता बोलवलं जात आहे ते म्हणजेच जयसिंगपूर स्पोर्ट्स क्लब जयसिंगपूरचा नवा गोलंदाज असणार आहे अनिकेत. या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. निश्चितच या ठिकाणी नाव हळूहळू सांगितले जात आहे कारण कन्फ्युजन आहे हे दूर केले जाणार आहे. तोपर्यंत मात्र सामन्याचा प्रारंभ होतोय. प्रारंभाला मात्र गोलंदाजी करणार आहे दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू असणार आहे आणि पहिला चेंडू खेळण्याची जबाबदारी या दशरथच्या खांद्यावरती. अनिकेत अतिशय सुरेख चेंडू आहे. आता मात्र हा चेंडू पहा थोडासा पायाच्या वरून म्हणजे डोपराच्या वरून हा उसळी मारून जातो चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. दशरथने पहा एक षटकार जरूर ठोठावलाय, त्यानंतर मात्र तो मोठे किंवा एकेरी दुहेरी फटके देखील खेळू शकत नाही आहे. त्यानंतर मात्र हा छान चेंडू आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाही आहे. सर्कलच्या आतमध्ये असणारा क्षेत्ररक्षक मात्र या चेंडूवरती झपकर येतोय. 5 षटकांचा सामना आहे, त्यापैकी हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे आणि सामना मात्र सुरू आहे तो जयसिंगपूर स्पोर्ट्स क्लब जयसिंगपूर वर्सेस आरग स्पोर्ट्स क्लब आरग. प्रथम फलंदाजी आरग कडून केली जाते आहे, मात्र हा चेंडू सीमा पार होणार.
हा जबरदस्त अशा प्रकारचा चौकार दशरथच्या बॅटमधून हा चौकार निघतोय. पहा पहिल्या आधीच्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली होती, त्यानंतर मात्र या पुढच्या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार करतो, चेंडू बाहेर ढकलतोय आणि बाहेर ढकलल्यानंतर मात्र या चेंडूवरती 4 धाबा येतात. 4 धाबांशी संघ पोहोचतोय दुसऱ्या षटकामध्ये बिनबाद. 11 प्रथम फलंदाजी करताना आरग स्पोर्ट्स क्लब आरगचा हा आपण संघ पाहतोय. आरगचा दशरथ हा सलामीचा फलंदाज आहे, त्याला मात्र वरती साथ देतो तो फलंदाज आहे आकाश आणि आर दशरथ अशा प्रकारची ही या ठिकाणची जोडी आहे. तर त्यांना रोखण्याची जबाबदारी असणारी ती दुसऱ्या षटकातली या अनिकेतच्या खांद्यावरती. आता मात्र चेंडू आहे जरूर हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचंय. मात्र चेंडू निश्चितपणे सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि जबरदस्त अशा प्रकारचा पुन्हा एकदा बहारदार छानसा अशा प्रकारचा फटका आणि छानसा अशा प्रकारच्या फटक्यानंतर मात्र या ठिकाणी जलद गतीने धावगती वाढते आणि धावपलकावरती एकूण धाबा बिनबाद. 15 अशी स्थिती, मजबूत स्थिती म्हणावी लागेल. चांगल्या प्रकारची या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजीचं करण्याचा प्रयत्न करतोय. पहा या षटकातले एकूण चेंडू झाले. पहिल्या चेंडूवरती निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकला, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती 2 चौकार ठोठावले. तो दर्शक पुन्हा एकदा पाहूया तशाच प्रकारचा फटका मारतो का, पुढे सरसावतोय. मात्र या ठिकाणी असं म्हटलं जातं की सौ सुनार की एक लोहार की, तर तशा पद्धतीने निश्चितपणे 2 चौकार ठोठावले होते. त्यानंतर मात्र एक चेंडू निर्धाव टाकण्यात तो यशस्वी ठरतोय. पहा या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव आले. जर चौकार षटकार आला तर त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धाव घेतली तर ती जमेची बाब असते. मात्र सातत्याने हा फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. मात्र मी सांगितल्यानंतर मात्र बहुधा तो ऐकतोय आणि या चेंडूवरती एकेरी धाव घेतोय. दरम्यान हे बहुधा षटक देखील संपते, म्हणजे 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते बिनबाद 16. प्रथम फलंदाजी करताना आरग स्पोर्ट्स क्लब आरग स्पोर्ट क्लबचा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा सलामीचा एक धडाकेबाज अशा प्रकारचा फलंदाज म्हणजे दशरथ याने पहा चौकार ठोठावलेत, एक षटकार ठोठावलाय आणि तो खेळतोय. या ठिकाणी एकूण त्याची धावसंख्या असणार आहे 15 आणि संघ पोहोचतोय एकूण 16 या धावसंख्येवरती. पहा याच आरक्षण महत्वपूर्ण अशा प्रकारची ही फलंदाजी करून एकूण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी त्याने हा प्रयत्न केलाय. हा तिसरं षटक मात्र कोणाच्या हातात दिलं जातं ते पाहायचंय, कारण हे तिसरं षटक निर्णायक असणार आहे, महत्वपूर्ण असणार आहे. हसनकडे या ठिकाणी चेंडू सोपवला जातोय, त्याच्यावरती मात्र या षटकातली गोलंदाजी करण्याकरिता विश्वास टाकला जातोय आणि या विश्वासास तो कितपत पात्र ठरतो या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. हसन पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. तो पंचांकडून गाठ घेतोय, आपली जे निर्धारित क्षेत्र आहे धावण्याचं ते क्षेत्र देखील निर्धारित करतोय. पण एका बाजूला मेन पंच म्हणजेच मुख्य पंच म्हणून भूमिका पार पाडताना आपण पाहतो ते प्रणव गोंड, तर दुसऱ्या बाजूला सचिन सांगेकर अशा प्रकारची जोडी आणि या जोडीने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं पाहतोय. षटक मात्र एकूण 4थं षटक चालू, 3रं षटक चालू होत आहे. धावसंख्या 16 असं म्हटलं जातं की 16 बरीच धोक्याचा अंक आहे. मात्र 3रं षटकाचा प्रारंभ हसनकडून फुलटॉस चेंडू आहे, मात्र क्रॉस करतो चेंडू, निश्चितपणे सीमा पार होणार का ते पाहायचं. चेंडू मात्र सीमा पार, जबरदस्त अशा प्रकारचा हा चौकार ठोठावला जातोय. बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, सरळ बिरकावून दिला होता. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे आणि क्षेत्ररक्षक नसल्यामुळे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. पंच या ठिकाणी चौकाराची खून करतायत. दरम्यान या चौकाराने संघ पोहोचतो एकूण 20 या धावसंख्येवरती. निश्चितपणे चांगल्या प्रकारे किस काढण्याचा याच दशरथने इरादा केलेला आहे. पहा तो चौकार आणि षटकाराशिवाय खेळत नाहीये. आतापर्यंत त्याने एकूण एक षटकार 3 चौकार ठोठावले. तोच दशरथ पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय. मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपण गोलंदाज पाहतोय 3रं षटकातील मारा करताना. अतिशय या ठिकाणी पाहायचं आहे 4थ्या ते 5व्या एसटी वरती हा मारा होता आणि हा बरोबर ऑफसाईडच्या दिशेने केलेला मारा होता आणि हा निश्चितपणे त्याला फायदा होतोय. दरम्यान चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या या ठिकाणी कायम असणार आहे. हे दुसरा आपण या ठिकाणी सामना पाहतोय. दुसऱ्या षटकातला पहिला डाव आणि पहिल्या डावातला हे 3रं षटक मात्र या ठिकाणी केलं जात आहे ते जयसिंगपूरच्या गोलंदाजाकडून. अतिशय सुरेख चेंडू आहे, फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतो आहे.
दरम्यान 2 चेंडू निर्धाव जात आहेत. मी मगाशी सांगितलं होतं की हा दशरथ आहे चौकार अथवा षटकाराच्या नादात असतो आणि त्या नादात मात्र या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव जात आहेत. फार चौकार आल्यानंतर एकेरी दुहेरी धाव घेणं फार गरजेचं असतं, कारण क्रिकेटमध्ये ही लाईफलाईन असते. जशी मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये सिंगल डबल घेणं हे फार महत्वाचं असतं. कारण अशा निर्धारित अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये किंवा टुर्नामेंट्समध्ये स्पर्धेमध्ये धावा कशा येतात याही पेक्षा त्या धावा आल्यात ह्याला फार महत्वाचं असतं. ते धावा कसा येऊ देत. मात्र 3 चेंडू निर्धाव टाकले जाते. पहा, एक चौकार टोले त्यानंतर पहा 3 चेंडू निर्धाव टाकलेत. याचाच अर्थ त्या चौकाराची किंमत पुन्हा एकदा 0 होते. अशा प्रकारे आपण गणित करणं, अशा प्रकारचं समीकरण आपल्या डोक्यात असणं फार गरजेचं आहे. मात्र गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय या षटकातला. पुढचा चेंडू आहे, पुढचा चेंडू आहे. चेंडू मात्र पहा बॅटला दिशा देतोय, दिशा देऊन चेंडू सीमा पार करतोय. 5 जबरदस्त अशा प्रकारचा फटका होता. या आधी देखील अशाच प्रकारचा फटका मारला होता. मात्र या चेंडूला पुढचा चेंडू होता, बॅट सरळ फिरवली आहे, दिशा दिली आहे, दिशा देऊन बरोबर टायमिंग मॅनेज करत हा चेंडू मात्र सीमा पार केलाय आणि जबरदस्त अशा प्रकारचा फटका मारत आपलं जे धावफलक आहे ते जलद गतीने हालत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या षटकामध्ये एकूण 2 चौकार आलेत. या 2 चौकारांशी संघ पोहोचतोय एकूण 24 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मात्र करतोय तो गोलंदाज हसन आहे. हसन मात्र पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो या षटकातला, म्हणजे तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू हसनचा आहे. आता मात्र या ठिकाणी पूर्णतः बेट. सिंगल डबल घेणं फार गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धाव फार महत्वाची असते. मात्र शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला जातो. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आरग स्पोर्ट्स क्लब आरगची स्थिती होते बिनबाद 24 अशी स्थिती होते. पाहूया या ठिकाणी 24 धावा झालेल्या आहेत. या 24 फार महत्वपूर्ण अशा प्रकारच्या धावा आहेत. 18 चेंडू 24 धावा जमा झालेत. इथून फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 20 ते 25 धावा आल्या तर निश्चितपणे या ठिकाणी आरग स्पोर्ट्स क्लब आरग करिता या महत्वाच्या असणार आहेत. कारण आरग कडून एक तळपती अशा प्रकारची बॅट आहे, तळपता अशा प्रकारचा फलंदाज दशरथ मात्र नॉन स्ट्राईक वरती असणार आहे. आकाशला मात्र आता स्ट्राईक मिळत आहे. त्याला पहा 2 षटकं प्रतीक्षा करावी लागली होती फलंदाजी करिता. तोच आकाश आता मात्र या 4थ्या षटकात पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. सिंगल डबल काढतो, म्हणजेच एकेरी दुहेरी धावा घेतो की मोठे फटके मारतो आणि मोठे फटके जर मारले तर निश्चितपणे या ठिकाणी फायदा होणार आहे. मात्र गोलंदाजी करण्याची धुरा मात्र सतीश मखदूमच्या खांद्यावरती 4थ्या षटकातला हा भार सोपवला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत आहे. सर्कलच्या आतमध्ये जर पाहिले तर आपण एकूण 4 खेळाडू आहेत आणि या 4 खेळाडूंना सर्कलच्या आतमध्ये ठेवलं जाते. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. छान चेंडू आहे, छानरित्या भरकावतोय चेंडू. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भरून जातोय. क्षेत्ररक्षक पहा प्रेक्षकाची भूमिका बजावतोय, प्रेक्षक मात्र क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावतोय. दरम्यान हा पहिला चेंडूवरती आकाशने आकाशातून सीमा पार केलेला हा जबरदस्त अशा प्रकारचा षटकार. षटकारच्या मदतीने एकूण धावसंख्या होते ते 30. निश्चितपणे चांगल्या प्रकारे किस काढणार हे मात्र त्याने या ठिकाणी आपल्या बॅटने सांगितलंय. सतीश या ठिकाणी पहा पुढचा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय. हे एक सतीशचं वैशिष्ट्य आहे. पहिला चेंडू जरूर त्याला खेळण्याकरिता दिला होता, मात्र पुढचा चेंडू चांगला टाकतोय, फलंदाजाला चुकवतोय आणि आकाशला मात्र एक चेंडू निर्धाव टाकतोय. आता मात्र पहा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती लंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरची फेक करतोय. तोपर्यंत मात्र या आकाशच्या खात्यात एकेरी धाव जाते. एकेरी धाव गेल्यानंतर जो स्थिरावलेला आहे आणि ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली अशा प्रकारचा फलंदाज म्हणजे दशरथ करिता या ठिकाणी नामी संधी मिळते फलंदाजी करण्याची. मात्र समोर गोलंदाज असणार आहे तो गोलंदाज म्हणजे सतीश मखदूम आहे. या मखदूमने जर जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी केली तर या ठिकाणी पहा लिडिंग एज तर जरूर आहे. बॅटला चाटून चेंडू जातोय. स्लिपच्या पट्ट्यात म्हणजे सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि फील्ड केल्यानंतर मात्र एकेरी धाव या दशरथच्या खात्यात जाते आणि दशरथ मात्र एकूण या एका धाब्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आता मात्र बॅटची कडा निश्चितपणे शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी पाहायचं धोका आहे का, मात्र सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय अशा प्रकारचा इशारा देखील येतोय. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणाला बॅट या ठिकाणी चेंडूपर्यंत ढकलली आहे आणि चेंडू हा एकेरी धाबे करता जातोय. या एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय
33 या धावसंख्येवरती 3-3 या ठिकाणी अशा प्रकारचा हा स्कोरबोर्ड म्हणजे धावफलकावरती अंक येतोय आणि षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे ते 4. हे चौथ्या षटकातला मारा मात्र करतोय तो सतीश आणि सतीशचा मात्र सामना करणार आहे तो दशरथ आणि सतीश. अशा प्रकारची लढत आपण या मैदानात पाहतोय. पुढे सरसवतोय बॅट फिरवतोय मात्र चेंडू जरूर या ठिकाणी पायचं हवेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साधा सोपा अशा प्रकारचा झेल फलंदाज बाद होतोय. ही वेळ मात्र या ठिकाणी खराब असणार आहे ती या दशरथ करता. दशरथच्या स्वरूपात जबरदस्त पहिला धक्का चौथ्या या ठिकाणी षटकामध्ये. चौथ्या षटकाची समाप्ती होते. शेवटच्या या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय. दशरथची खेळी संपुष्टात येते. दशरथने मात्र एकूण चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली, चौकार ठोठावले, षटकार ठोठावले आणि जो आता झेल टिपला तो उंचखुरा अशा प्रकारचा हवेत उडालेला झेल होता आणि हा अभिने या ठिकाणी झेल टिपलाय. त्यानंतर मात्र नवा फलंदाज मैदानात येतोय. आरगचा पाहायचंय ओंकार येतोय. ओंकार पाहूया शेवटच्या षटकातल्या या काही चेंडूंचा म्हणजे एकूण 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये ओंकार कशा प्रकारे या आकाशला साथ देतो. कारण आकाशने बघा चांगली सुरुवात केली होती, चांगल्या प्रकारचा एक फटका मारला होता आणि एक षटकार ठोठावणारा हाच आकाश मात्र आता या ठिकाणी नॉन स्ट्राईकला असणार आहे. मात्र गोलंदाजीची धुरा ज्याने एकूण वैयक्तिक कोट्यातील हे दुसरे षटक अनिकेतच्या हातात दिलं जात आहे. कारण त्याने दुसरं षटक टाकलं होतं, त्यात 9 धावा खर्च केल्या होत्या. तोच अनिकेत वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या आणि संघाच्या वतीने शेवटचं षटक घेऊन येतोय. ओंकार अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा फटकार आहे. तंत्र सुद्धा अशा प्रकारची फलंदाजी करतोय. पाच जमिनीला सरसावून हा चेंडू थेट लंगोपच्या पट्ट्यात जातोय. पुढचा चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात मधोमध घेतला होता, चेंडूला भिरकावून दिलाय एका धाब्याकरिता. पहा या ठिकाणी त्याने चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खेळ दाखवलाय. बुद्धिमानी अशा प्रकारची तो खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. आता पहा चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या ठिकाणी साधा सोपा झेल फलंदाज बाद होतोय. पहा सूर्याची किरणं आहेत आणि सूर्याची किरणं असताना देखील लखन पहा, लख अशा प्रकारचा सूर्यप्रकाश असताना देखील सूर्याची किरणं आपल्या डोळ्यात जात असताना देखील बरोबर अंदाज घेतोय आणि लॉंगऑफच्या स्थानकावरती हा एक झेल टिपतोय. दरम्यान हा झेल टिपल्यानंतर दुसरा धक्का बसतोय. गोलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. दुसरा गडी बाद होतोय. 2 गडी बाद, 2 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते ती 34 अशी धावसंख्या होते. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ. नए बल्लेबाज यहाँ पर अभिजीत मैदान में जाते हुए और खेलने की जिम्मेदारी रहेगी जी बल्लेबाज स्ट्राइक एंड पर ओंकार. अब यहाँ पर आकार लेंगे क्या यह भी देखेंगे. अगली गेंद अंपायर के बगल से ये देखिए उठाकर खेलने की कोशिश की थी, पूरी तरह से यहाँ पर बीट होते विकेट कीपर भी पूरी तरह से बीट है और एक गेंद यहाँ पर डॉट आती हुई. ये गेंदबाज है ज्यादा होनहार गेंदबाज है, जिनका कद देखेंगे तो ऊंचे कद वाले ये गेंदबाज है. ज्यादा यहाँ पर होनहारी के साथ गेंदबाजी करते हैं वही गेंदबाजी करेंगे. अगली गेंद अंपायर के बगल से जयसिंहपुर की तरफ से गेंदबाजी करते हुए ये देखिए क्या बात है. आखिरी यहाँ पर ओवर में इसी तरह की गेंदबाजी करके बल्लेबाज के ऊपर ये दबाव डालते हुए, क्योंकि आखिरी ओवर में ज्यादा बड़े चौके छक्के देखने को मिलते हैं. और इसके बाद होने वाला मैच है कुर्ची स्पोर्ट्स क्लब कुर्ची वर्सेस DK सोनी. आपको गुजारिश है आप प्लीज टॉस के लिए आए. कुर्ची चलो आपको टॉस बॉक्स की तरफ आना है. DK सोनी आप भी टॉस बॉक्स की तरफ आइए. तो इसी तरह से ये बहुत ही बेहतरीन यहाँ पर मुकाबला है. मुकाबले में पहले इनिंग में आरग स्पोर्ट्स क्लब आरग ने पहले बल्लेबाजी करते हुए 2 विकेट के नुकसान पर अब कुल मिलाकर रन संख्या 34 रन. ये आखिरी ओवर प्रगति पर है. गेंदबाज अनिकेत गेंदबाजी करेंगे. ये देखिए बहुत ही अच्छी गेंद, आखिरी वक्त इस गेंद को पूरी तरह से दिशा दी और ये गेंद बाउंड्री लाइन के बाद जाती हुई. बहुत ही अच्छी तरह से इस गेंद को देखा था, परखा था. आखिरी वक्त सोचा कि इस गेंद को गैप में धक्का देना है और धक्का देकर इस गेंद को पार कर दिया. और पार करने के बाद कुल मिलाकर रन संख्या 5 ओवर के बाद 38 रन 2 विकेट के नुकसान पर 39 रनों का पीछा करना पड़ेगा अब आरग के सामने वाली टीम यानी
जयसिंहपुर के लिए बहुत ही अच्छा निर्णय लिया था, पहले बल्लेबाजी करने का यहाँ पर डिसिजन लिया था. मित्रांनो, DK सोनी आणि कुडची या दोन्ही संघांना विनंती आहे, आपण त्वरित समालोचन कक्षाच्या बाजूला असणाऱ्या नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे. आपला सामना पुढचा आहे आणि पुढच्या सामन्याकरिता ही नाणेफेक केली जाणार आहे. मात्र जर आपण पाहिलं तर जयसिंगपूरचा एक चांगला निर्णय होता, चांगल्या प्रकारची या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी केली. सुरुवात पहा या गोलंदाजीची करताना जयसिंगपूरचा जो सलामीचा गोलंदाज होता, या गोलंदाजाने अमोलने सुरुवात केली. त्याने एकूण 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र अनिकेत आला, त्याने एकूण 9 धावा खर्च केल्यात. त्याला मात्र एकही गडी बाद करता येत नाहीये. मात्र तिसऱ्या षटकात हसनने देखील एकूण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्यात. त्यानंतर मात्र सतीश मगदूम या ठिकाणी गोलंदाजी केली, त्याने धावा खर्च केलेत त्या 9. त्यानंतर जे शेवटचं षटक आहे ते अनिकेतने एकूण धावा खर्च केलेत त्या 5. याचाच अर्थ 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 38. आणि मात्र जर डावाची सुरुवात पहा, आरग स्पोर्ट्स क्लब आरगने दशरथने सुरुवात केली, ज्याने धुवाधार अशा प्रकारची फलंदाजी केली. त्याने चौकार षटकार ठोठावले. त्या दशरथने चांगल्या प्रकारच्या धावा रचत आपल्या संघाला चांगल्या प्रकारचं योगदान दिले. त्याने केलेत एकूण 24 धावा आणि त्यात त्याचे एकूण 4 चौकार 1 षटकार आहे. तर आकाशने मात्र एकूण 6 धावा केल्यात, षटकार ठोठावलाय. एकूण त्याने केल्यात त्या 8 धावा. त्यानंतर मात्र ओंकार आहे, या ओंकारने केल्यात 5 धावा. अभिजितला मात्र कोणत्याही प्रकारचं यहाँ अभी मौजूद है चंद्रशेखर सगरे. इनको मैं विनंती कर रहा हूं, आप टॉस के लिए कॉम बॉक्स की तरफ आइए. आपको विनंती है, अगली मैच कुडची स्पोर्ट्स क्लब कुडची वर्सेस DK स्पोर्ट्स सोनी या सामन्याची नाणेफेक करण्याची मी विनंती करणार आहे चंद्रशेखर सगरे यांना. ओंकार गोलंदाजी करणार आहे. पहिल्या षटकातला हा मारा असणार आहे. कुडची या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या बाजूला असणारे जे टॉस बॉक्स आहे याच्यामध्ये जाईल कुडची. चला, त्याचबरोबर सोनीचा संघ देखील संघनायक आपण हिंदुस्थान कुडची. अतिशय सुरेख चेंडू आहे. या ठिकाणी पहा, फलंदाज निश्चितपणे एकेरी धाव तर घेतली जाते, पंचांकडून 22चा इशारा येतोय. तर बाद धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 1 अशी धावसंख्या होते. 39 धावांचा पाठलाग करताना खातं मात्र उघडलं जात आहे. स्वतःचं वैयक्तिक जे खातं आहे ते मात्र उघडलं जात नाहीये. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय पुढच्या सामन्याचा, म्हणजेच
हिंदुस्थान कुडची वर्सेस DK सोनी. नाणेफेकीचा कौल करताना आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय चंद्रशेखर सगरे यांच्या शुभ हस्ते. दादा इकडे टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल मात्र पाहायचा आहे. नाणेफेकीचा कौल जातोय तो हिंदुस्थान कुडचीच्या खात्यात. कॉंग्रॅच्युलेशन कुडची, आपला निर्णय कळवायचा आहे लगेचच. कुडची आपण निर्णय कळवायचा आहे जरूरी. यहाँ पर ये देखेंगे काटे का मुकाबला है. पहली गेंदबाजी, अब अच्छी गेंदबाजी, लेकिन ये देखिए बल्लेबाज क्या कर रहे. इस गेंद को देखा था, देखकर इस गेंद को ऐसा कहा जाता है अच्छे लोग और अच्छे किताबें पढ़ने के लिए ज्यादा समय लगता है, तो इसी तरह से अच्छी गेंद को समझना चाहिए, समझकर आपको खेलना चाहिए. तो इसी तरह से गेंदबाजी करते हुए ये पहला ओवर प्रगति पर है. कुल मिलाकर 5 ओवर का मैच है और 39 रनों का पीछा करना है. अब बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक एंड पर गेंद बल्लेबाज विजय गेंदबाजी करते हुए. ओंकार ये देखिए उठाकर खेला है, वहां तो कोई फील्डर मौजूद नहीं है, ये कर दिया पार. बहुत ही बढ़िया चौकार और इसी चौके के साथ कुल मिलाकर रन संख्या 9 रन. अभी भी ये पहला ओवर प्रगति पर है. हिंदुस्तान कुडची ने पहले टॉस जीतकर फील्डिंग करने का डिसीजन लिया है, यानी DK सोनी को बल्लेबाजी करने का मौका मिलेगा इस मैच के बाद. अब यहां पर देखना पड़ेगा. ये पहला ओवर प्रगति पर है. ओंकार के गेंद को पार कर दिया था और इस पर चौकार आया और इसी चौके के साथ अगली गेंद ये देखिए. जरूर ये अच्छी गेंद थी, वहां तो खराब फील्डिंग है और खराब फील्डिंग के बदौलत जरूर यहां पर 1 रन मिलता हुआ और इसी 1 रन के साथ डॉट है. अच्छी गेंद जरूर हाथ से यहां पर निकल गई थी, लेकिन कोई भी यहां पर रन की गुंजाइश नहीं, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. फिर एक बार ओंकार. अब ये देखिए अच्छी गेंद है, क्या कमबैक किया है. आखिरी गेंद को इस तरह से डॉट डालकर दबाव डाला है और इसी के साथ ये ओवर भी खत्म होता हुआ. पहले ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 9 रन. अब कोई यहाँ पर विकेट नहीं है, तो यहां से देखेंगे 5 ओवर का मैच है, 39 रनों का पीछा करना है. दूसरा ओवर किसके हाथों द्वारा किया जाता है, ये सवाल का जवाब जरूर मिलेगा, लेकिन जब तक खेल रुका है तब तक के लिए फिर मैं मराठी की तरफ चलता हूं. मी अमित अदवडे शिपून रामपूरहून आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण जो सामना पाहतोय तो सामना आहे जयसिंगपूर वर्सेस आरग स्पोर्ट्स क्लब आरग. प्रथम फलंदाजी केली ती आरग स्पोर्ट्स क्लब आरगने. त्यांनी 39 धावा कुठल्या 38 धावा कुठल्या आणि 39 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. या 39 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होती ती बिनबाद 9. गोलंदाज मात्र शंकर येतोय. पाहूया शंकराची भूमिका बजावतो का. खेळण्याची जबाबदारी असणार ती फलंदाज अक्षयच्या खांद्यावरती. तोच अक्षय या षटकातला पहिला चेंडू म्हणजे दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळण्याकरता सज्ज होत आहे. महाकाली कलेक्शन कडून मारा केला जातोय. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका चेंडूवरती लिहिला आहे. हा जबरदस्त अप्रतिम दर्जेदार शानदार अशा प्रकारचा चौकार. छान प्रकारे बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, सरळ बिरकावून दिलाय कबरच्या पट्ट्यातून हा चेंडू सीमा पार होतोय आणि सीमा पार झाल्यानंतर मात्र एकूण धावसंख्या होते ती 13 अशी धावसंख्या होते. पाहूया कोण कोणाचे वाजवणार 3-13. मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी शंकरच्या खांद्यावरती. जबरदस्त फटका आहे या चेंडूवरती. पाहायचा कोणतं चौकार की षटकार. मात्र या चेंडूवरती लिहिला जात आहे पंचांकडून इशारा मिळवण्याचा होतोय. नाही येतोय षटकार येतोय. जबरदस्त दर्जेदार अप्रतिम डोळ्यांचं पारणं फोडणारा, डोळ्याचं पात लावता तोपर्यंत हा चेंडू सीमा पार होतोय. अतिशय दर्जेदार आणि अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी याच फलंदाजाकडून होते. फलंदाज मात्र एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका ठोठावतोय. अक्षय मात्र या ठिकाणी विस्फोटक अशा प्रकारची पारी खेळण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी करणारा तोच अक्षय तशाच प्रकारचा फटका मारणार का. चेंडू मात्र परत येतोय का. मात्र या ठिकाणी खेळ थांबलेला आहे. तोपर्यंत मात्र जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा इरादा याच अक्षयने आपला प्रकट केलाय आणि 2 मस्तपैकी फटके मारलेत. या 2 फटक्यानंतर त्यापैकी एक षटकार आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जलद गतीने वाढते आहे. या चेंडूवरती 9 अशा प्रकारचा इशारा देखील आला होता. धावसंख्या होती ती 19. एकूण धावा करायच्या त्या
39 म्हणजेच इथून फक्त विजयासाठी गरज असणार आहे ती 19 धावांची. हे आव्हान मात्र सोपं करतोय कारण या षटकारात एक आत्मविश्वास होता. फ्रीडचा देखील संधी असणार आहे. या फ्रीडचा कितपत फायदा घेतो ते पाहायचंय. मात्र हा चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज शंकरच्या खांद्यावरती. तो शंकरला मात्र बदललं जात आहे. नवा गोलंदाज आरक करून दशरथ येतोय ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. तो दशरथ पाहूया दशरथाची भूमिका बजावतो का, कारण पौराणिक कथामध्ये दशरथ हे नाव फार मोठं आहे. मात्र या चेंडूवरती प्रहार केला जातो. चेंडू मात्र फ्रीडचा हा चेंडू भिरकावून देतो. चेंडू सीमा पार, कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. मिडविकेटच्या पट्ट्यात चेंडू बरोबर ढकलून देतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये हे त्याने पाहिलं होतं आणि पाहिल्यानंतर मात्र चेंडू सीमापार करतोय. सीमापार केल्यानंतर मात्र या 4 धावा येत आहेत. एकूण धावा संख्या होती ती 24. मात्र जे समोरचं उद्दिष्ट आहे हे सोपं होताना आपण पाहतोय ते म्हणजेच अक्षय उर्फ कृष्णा अशा प्रकारे त्याचे जे लाडके फॅन आहेत ते त्याला हाक मारतात. तोच अक्षय म्हणजेच ज्याला लाडाने कृष्णा म्हणतात. आता मात्र हा चेंडू पहा, हेलिकॉप्टर शॉट. चेंडू मात्र सीमा पार होणार यात काही शंका नाहीये. जबरदस्त अशा प्रकारचा चौकार आहे. चेंडू एक पाय उचलला होता, चेंडू सरळ भिरकावून दिला होता आणि हा चेंडू मात्र लंगनच्या पट्ट्यातून सीमा पार होतोय आणि या चौकारानिशी संघ मात्र या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय. जबरदस्त दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारची धुवाधार अशा प्रकारची फलंदाजी करतोय, चांगल्या प्रकारे खरपूस करतोय खराब चेंडूंचा. दशरथ सारख्या एक नामवंत गोलंदाजाला तो हा चौकार ठोठावतोय. आता मात्र पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा लिहिलं आहे, जातोय आणि या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारचा चौकार लिहिलाय. सलग 3 चौकार ठोठावण्याची कमाल करतोय. धाव संख्या एकूण होते ती 32 अशी धावसंख्या होते आहे. एकूण विजयासाठी फक्त 7 धावांची गरज आहे आणि 7 धावा याकरिता मात्र हा अक्षय चांगल्या प्रकारची साथ देतोय. दशरथ मात्र त्या ठिकाणी पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे. चेंडू मात्र जरूर हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. 1-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान हा चेंडू पडतोय आणि दरम्यान पहा एक संधी होती, भरपूर वेळ चेंडू आकाशात होता. त्या ठिकाणी प्रयत्न केला असता तर निश्चितपणे या ठिकाणी झेल होऊ शकत होता. मात्र तसं काही होत नाहीये, ही चूक होते आणि अक्षय सारख्या एका नामवंत आणि गुणवंत अशा प्रकारच्या फलंदाजाचा या ठिकाणी झेल सुटतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करणार आहे तो गोलंदाज रेटर ओव्हर द गोलंदाजी करतोय दशरथ. या षटकातला पुढचा चेंडू फुलटॉ, अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका. या ठिकाणी धारदार अशा प्रकारचा फटका होता. मात्र या चेंडूवरती चांगला प्रहार करून सुद्धा एकेरी धाव मिळते. दरम्यान एकूण पहा या षटकामध्ये 25 धावा खर्च झालेल्या आहेत. हे या षटकाचं वैशिष्ट्य आहे. याच 25 धावा मला वाटतंय विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता आरक स्पोर्ट्स क्लब ला मात्र या ठिकाणी मारक ठरणार आहेत. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. म्हणून मी या ठिकाणी विनंती करतोय DK स्पोर्ट्स क्लब आणि DK सोनी विरुद्ध हिंदुस्थान कुडची आपण पुढच्या सामन्याकरिता सज्ज राहायचंय. हिंदुस्थान कुडची आपण क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज राहायचं. सीमारेषेवरती आपले 11 खेळाडू घेऊन आपण थांबायचं आहे. त्यानंतर मात्र नवा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करता येतो तो गणेश या ठिकाणी असणार आहे. आरकचं जर हे षटक पाहिलं तर एकूण खराब अशा प्रकारचं षटक होतं. त्या षटकात एकूण 15-25 धावा खर्च झाल्या आणि या 25 धावा फार महत्वाच्या ठरल्या त्या विजयाकरिता, त्या जयसिंगपूरकरिता. मात्र एकूण 18 चेंडू 5 धावांची गरज. साधं आणि सोपं अशा प्रकारचं आव्हान असणार आहे ते अक्षय करिता आणि त्याचा साथीदार विजय करिता. अक्षय विजय अशी जोडी मैदानात आहे. त्यांना मात्र रोखण्याचं काम मात्र करणार आहे तो गणेश. या ठिकाणी पहा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आहे. फलंदाज पूर्णतः बीट होतोय. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकतोय. पहिला या ठिकाणी हा चेंडू असणार आहे. यानंतर मात्र DK सोनी विरुद्ध कुडचीचा संघ क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज असेल. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. मात्र हा चेंडू निश्चितपणे पाहायचंय क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक साधा सोपा झोल पकडतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दरम्यान एकूण धाव संख्या होते ती 1 गडी बाद. 1 गडी बाद 34. बाबू याने हा झेल पकडला. त्याला बाहुबली म्हटलं जातं. अमरने झेल पकडला तर बाबू नवा फलंदाज मैदानात जातोय, ज्याला बाहुबली म्हटलं जातं.
आपको मालूम है कटप्पा और बाहुबली का क्या रिश्ता है, क्यों मारा पता नहीं, लेकिन अब बाहुबली को भेज रहे हैं सिर्फ जीतने के लिए 5 रन की जरूरत है, इसलिए मैं कह रहा हूं बाहुबली कब जाता है आपको पता है, आपने पूरी फिल्म देखी होगी तो आपको पता चल जाएगा। तो इसी तरह से ये देखिए बहुत ही अच्छी गेंद थी, पूरी तरह से चकमा देकर डॉट गेंद आती हुई अच्छी गेंद थी, गेंदबाजी करते हुए, ये गेंदबाज खतरनाक गेंदबाज है, आरज स्पोर्ट क्लब आरग की तरफ से गेंदबाजी करेंगे। ये देखिए क्या बात है, लगातार इस तरह की गेंदबाजी करते हैं। अभी अभी ये जो बाहुबली आए हैं वो नॉन स्ट्राइक एंड पर है, लेकिन यहां पर आउट होते हुए और एक झटका लगता हुआ विकेट कीपर के तौर पर खिलाड़ी है आकाश है, आरग स्पोर्ट क्लब आरग के अच्छे यहां पर ये विकेट कीपर है, ये बैट की लीडिंग एज दी अक्षय, उनका निकनेम है बिस्किट है, कौन सा है पार्ले जी है गुड्डे है कुछ पता नहीं, पार्ले जी ज्यादा चला है ऐसा भी आवाज आ रहा है। तो इसी तरह से देखेंगे गुड्डे है लेकिन मिड डे का समय है, खाने की सुगंध आ रही है, ऐसा कहा जाता है दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, तो इसी तरह के खाने का समय भी है। आज का गुरुवार का दिन है, तो गुरुवार के दिन ये आज का बहुत ही बेहतरीन मैच है, जयसिंहपुर वर्सेस आरग, यहां पर बल्लेबाजी करते हुए जयसिंहपुर। अब ये देखिए क्या हो रहा है मैदान में, अब ये बल्ला छूटता हुआ, विकेट कीपर देखिए कितने चौकन्ने विकेट कीपर है, ये बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ इस खिलाड़ी को आउट करते हुए, क्या बात है, यहां पर क्या चल रहा है पता ही नहीं। आपको मालूम है आर्चरी का गेम मालूम आहे, तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेला आपण धनुष्य बाण जशा पद्धतीने सोडतो तशा प्रकारची चेंडूफळी सुटली आहे, दरम्यान फलंदाज देखील बाद होतोय आणि जयसिंगपूर या ठिकाणी जयसिंगपूरचा आणखी एक खेळाडू बाद होतोय, एकूण खेळाडू बाद होत आहेत ते, एकूण खेळाडू बाद होत आहेत ते 3 बाद होत आहेत। नवीन फलंदाज अमोल भोजने हा मैदानात जातोय, अमोल पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने फलंदाजी करतो, कारण हे एक छोटंसं आव्हान आहे, विजयाचा जवळ सुगंध जयसिंगपूरला येताना पाहतोय। दरम्यान या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मात्र खुश असणार आहे, तो म्हणजेच गणेशने मात्र चांगला श्री गणेश केला, मात्र त्याला आधीच्या गोलंदाजाने साथ दिली नाही, दुसरं षटक एकदम महागार टाकलं अक्षय आणि दशरथने, त्याचा फायदा मात्र जयसिंगपूरला झाला आणि विजयाच्या दिशेने जो मार्ग आहे तो सोपा झाला होता। आता मात्र इथून फक्त विजयासाठी गरज आहे ती 5 धावांची। आता मात्र छान चेंडू आहे या ठिकाणी पहा, एक साधा सोपा झेल होता, फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकत होता, क्षेत्ररक्षण खराब केलं जात आहे, निश्चितच 5 धावा आहेत म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली जात नाहीये, मोठे पटके मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र गणेश पहा एक चांगल्या प्रकारचं षटक टाकतोय आणि त्याचं या ठिकाणी हे निर्णायक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं तिसरं षटक संपतंय, 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होती 34, विजयासाठी एकूण 5 धावांची गरज। आता मात्र पाहायचंय एकूण 12 चेंडू 5 धावांची गरज, निश्चितपणे विजयाचा वारा मात्र जयसिंगपूरच्या बाजूने वाहताना पाहतोय, जर या ठिकाणी 5 धावा करण्याची गरज आहे, चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीचा नाच केला तर नाचवण्याची संधी असणार आहे ती म्हणजेच आरग या संघाला, जर चांगल्या प्रकारची टिचून अशा प्रकारची पहा या स्पर्धेतलं वैशिष्ट्यपूर्ण षटक हे गणेशने टाकलेलं आहे, मेडन षटक टाकलेलं आहे, एकही धाव दिलेली नाहीये, याच गोलंदाजाकरता टाळ्या झाल्या पाहिजेत, आरजच्या या गोलंदाजाकरता टाळ्या झाल्या पाहिजेत। बघूया टाळ्या कशा होत आहेत, त्याने निर्धाव षटक टाकलंय आणि 3 गडी बाद केलेले आहेत, टाळ्यांचा छान प्रकारे आवाज येतोय, चांगला प्रतिसाद मिळतोय, गणेश अतिशय जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी केली, निर्धाव षटक टाकत 3 गडी बाद केले, त्यानंतर मात्र या ठिकाणी षटक टाकण्याची जबाबदारी असणारे 12 चेंडू 5 धावांची गरज असताना मात्र या ठिकाणी चेंडू सोपवला जातोय तो म्हणजेच ओंकारच्या हातात, मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती बाहुबली। मी मगाशी सांगितलं होतं कटप्पा आणि बाहुबली यांचं नाते काय आहे, मात्र इतक्या उशिरा काही या बाहुबलीला बोलवलं जात आहे हे हा मात्र प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। चेंडू मात्र टाकण्याची जबाबदारी असणार आहे, 12 चेंडू 5 धावांची गरज असताना हा ओंकार चेंडू टाकतोय, पहा महाकाली
कलेक्शन एंड कडून मारा मात्र हा छान चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे साधा सोपा झेल मात्र सुटतोय ही वेळ खराब आहे आरज स्पोर्ट्स करकरिता जर दोन कॅच सुटलेले आहेत आणि हे जर दोन कॅच पकडले असते तर या ठिकाणी डोकेदुखी ठरली असती ती जयसिंगपूर करिता मात्र तसं काही होत नाहीये जयसिंगपूरचं या ठिकाणी हे भाग्य आहे आणि या भाग्याचा मात्र निश्चितपणे त्यांना फायदा होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो गोलंदाज आरज स्पोर्ट्स क्लब आरजचा हा ओंकारचा मात्र सामना करण्याकरिता सज्ज होतो तो फलंदाज स्ट्राइक एंडवरचा अमोल आणि ओंकार अशी लढत आपण मैदानात पाहतोय अतिशय महत्वपूर्ण अतिशय सुरेख या ठिकाणी छान प्रकारचा चेंडू आहे छान प्रकारे भिरकावून देतोय आणि हा चेंडू सीमा पार आणि हा सामना आरग स्पोर्ट्स क्लब आरगच्या विरुद्ध बाजूने जातोय जयसिंगपूर स्पोर्ट्स क्लब जयसिंगपूर या ठिकाणी विजयी ठरतो विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर आरग स्पोर्ट्स क्लबचे आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय क्षेत्ररक्षण लावण्याची मी विनंती करतोय DK सोनीचा प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच हिंदुस्थान कुडची या संघाला मी या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्याची विनंती करतोय जोपर्यंत खेळ थांबलाय तोपर्यंत मी देखील थांबतोय मी जातो राजेभरती